प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मत्तई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येईल, आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस, अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू त्याला भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू श्री ख्रिस्त तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, येशू इकडे एक विनोदी उपमानाचा उपयोग करतो, अलंकाराचा उपयोग करतो. आपल्या डोळ्यातले मुसळ पहिल्याने काढ. आता आपल्याला माहित आहे, मुसळ आपल्या डोळ्यात आपण टाकू शकत नाही. हा एक विनोदी प्रयोग आहे, परंतु या प्रयोगामध्ये एक महत्वपूर्ण व गहन व सखोल अर्थ आहे. कधी कधी न्याय निवाडाच्या भावनेने आपण इतके आंधळे बनतो की आपल्या भावामधील, आपल्या बहिणीमधील जी चांगली गोष्ट आहे हे आपण पाहू शकत नाही, आणि त्यामुळे या न्याय निवाड करण्याच्या स्वभावामुळे समुदायामध्ये, आपल्या चर्चमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये स्पर्धा निर्माण होत असतं, विभाजन निर्माण होत असतं. आणि म्हणून प्रत्येक बंधू भगिनीमध्ये सर्वप्रथम चांगलं गुण पाहून त्याचा प्रोत्साहन करूया. आमेन.